नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा आली माझ्या घरी दिवाळी. लेखिका सविता किरनाळे. अनिकाचे लग्न होऊन फक्त 6च महिने झाले होते. या वर्षीच्या मेमध्ये ती सुनेच्या भूमिकेत शिरली होती. लग्नाआधी कानी कपाळी ओरडून आई सांगायची, अगं निदान 4 पदार्थ तरी करायला शिक. लग्नानंतर जिथे जाशील तिथे रोज उठून आमचा उद्धार होईल. मुलीला काही शिकवले नाही म्हणून. पण मॅडम काही ऐकत नसत. उलट आईला चिल करण्याचा सल्ला देऊन ताटातील स्नॅक्स उचलून पोबारा करत. आई बिचारी डोक्याला हात लावणे सोडून दुसरे काही करू शकत नसे. तर अशा या लाडाकोडाच्या बाहुलीला वंशच्या आईने कुठेतरी पाहिले आणि वंशसाठी मागणी घातली. इतक्यात मला लग्न करायचे नाही, अजून मनासारखे लाईफ जगायचे आहे. लग्नानंतर कुठं जमतं असं म्हणणाऱ्या अनिकाला आईने, अगं पहिल्याच स्थळासोबत लग्न जमते का, फक्त एक ट्रायल म्हणून बघ असे सांगून कसंबसं कांदे पोहेच्या कार्यक्रमाला तयार केले. पाहण्याचा कार्यक्रम जरी मनाविरुद्ध होत असला तरी त्यानिमित्ताने मस्त नटायला मिळेल आणि तसंही मुलाला तर आपण नकारच देणार आहोत या विचाराने अनिकाने होकार दिला. मस्त नटून तयार होऊन अनिका येऊन खालमानेने खुर्चीत बसली. विचारलेल्या प्रश्नांची जेवढ्याच तेवढे उत्तर देत होती. वंशच्या आईने सांगितले, हा माझा मुलगा वंश बँकेत कामाला आहे. पाहू तरी कसा दिसतो या विचाराने अनिकाने वर पाहिले आणि तिचा श्वासच अडकला. इतका हँडसम मुलगा बँकेत? अरे हा तर एखाद्या मॉडेलसारखा दिसतो. तिच्या डोक्यात विचार आला. पुढे कुणी काय विचारले, आपण काय उत्तर दिले याचे तिला काही भानच नव्हते. निरोप घेऊन ती मंडळी गेली. थोड्या वेळापूर्वी लग्न नको म्हणणारी अनिका आता मात्र तिकडून होकार यावा म्हणून देवाला साकडं घालू लागली. उद्या कळवू निर्णय असे सांगून गेलेल्या या लोकांकडून 4 दिवस झाले तरी काही निरोप आला नाही. अनिकाचे मन खट्टू झाले. पण रात्री वंशच्या आईचा मुलगी पसंत असल्याचा निरोप आला. अनिका आनंदाने मोहरून गेली. आईच्या पोटात मात्र भीतीने गोळा उठला. या मुलीला तर काहीच येत नाही, कसं होणार तिचे, हा प्रश्न तिचे डोकं खाऊ लागला. पण आपण शिकवू लग्न होईपर्यंत थोडंफार असा विचार करून तिने स्वतःचे समाधान करून घेतले. कानी कपाळी ओरडून पिच्छा पुरवून आईने रोजचा जुजबी स्वयंपाक लेकीला शिकवला. मी स्वयंपाकाला बाई ठेवेन, कधी पार्सल मागवेन, शिकेन हळूहळू. या अनिकाच्या युक्तिवादाला तू लग्नानंतर बघ काय ते. इतके वर्ष तुझे शिक्षण मग नोकरी या व्यापात अजून भर नको म्हणून मी तुझ्यावर स्वयंपाक शिकण्याची सक्ती केली नाही. पण प्रत्येकाला स्वतःच्या पोटापुरता का होईना स्वयंपाक आला पाहिजे असे ठाम उत्तर आईने दिले. 4 महिन्यात अनिका वंशचे लग्न झाले. वंशचे पालक आणि विवाहित बहीण वगैरे प्रेमळ होते. ते सर्वपरीने अनिकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत, म्हणून तिला सासरी रुळायला जास्त वेळ लागला नाही. स्वयंपाकाच्या बाबतीत थोडा आनंदच आहे हे सासूबाईंच्या लवकरच लक्षात आले. त्या तिला मदत करता करता टिप्स आणि ट्रिक्स सांगू लागल्या. आईने आणि सासूबाईंनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर 6 महिन्यात ती अगदी उत्तम नाही पण ठीकठाक स्वयंपाक करायला शिकली. लग्नानंतरची ही पहिली दिवाळी होती. अनिकाने मनाशी बरेच बेत आखले होते. पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तिची नणंद बाथरूममध्ये घसरून पडली आणि हात फ्रॅक्चर झाला. सासूबाईंना लगेच मुलीच्या मदतीसाठी जावे लागले. अनिकाच्या सगळ्या बेतांवर पाणी फिरले. पण वेळच अशी होती की ती काही बोलू शकत नव्हती. तिने ठरवले की यावर्षी आपण स्वतः सगळा फराळ बनवायचा आणि सासूबाईंना सरप्राईज द्यायचे. दिवाळीच्या आधी 4 दिवस अनिकाने ऑफिसमधून रजा घेतली. यूट्यूबवरील ताई, मावशी
आणि गुगल दादांच्या मदतीने तिने फराळ बनवण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तिने लागणारे सर्व सामान आणून ठेवले. आपला पहिला प्रयत्न आहे म्हणून सोपे पदार्थ बनवावे असा सुज्ञ विचार तिने केला. बेसन लाडू, शंकरपाळे, चिवडा, करंजी आणि रेडीमेड भाजणीची चकली हा मेनू तिच्या मते बेस्ट होता. गोडापासून सुरुवात करावी म्हणून तिने दुपारी लाडवासाठी बेसन भाजवायला घेतले. सगळं काही गुपचूप करायचे होते कारण सरप्राईज द्यायचे होते ना. म्हणून वंश आणि सासरे कामाला गेल्यावर फराळाचा घाट घातला गेला. तर बेसनचा छानसा सुगंध दरवळू लागताच गॅस बंद करून बेसनात पिठी साखर मिसळून अनिकाने मिश्रण थंड व्हायला ठेवले. तोपर्यंत शंकरपाळ्याचे पीठ भिजवू असा विचार करून तिने गुगलदादाला साखर, तूप आणि दुधाचे प्रमाण विचारले. त्या प्रमाणात हे जिन्नस घेऊन मैदा मळल्यावर तिला तो थोडा कमी गोड वाटला. मग आपले डोके लावून अनिकाने त्यात अजून थोडी पिठी साखर मिसळली. ते पीठ भिजेपर्यंत लाडू होतील वळून म्हणून ती लाडवांकडे वळली. अर्ध्या तासात लाडू वळून झाले पण तिचे. छान दिसत होते पण पिवळे जर्द. रंगावरून तुमच्या लक्षात आलेच असेल, बेसन कच्चे भाजले होते मॅडमनी आणि अजून त्यांना ते समजलेच नव्हते. तासभराची विश्रांती घेतल्यावर अनिका शंकरपाळे बनवू लागली. बनवताना एक तिने तोंडात टाकला पण तो इतका कडक का झाला ते तिला समजेना. शेवटी पूर्ण करून तिने डब्यात भरून ठेवले. दुसरा दिवस चकलीसाठी राखून ठेवला होता. यावेळेस तिने भाजणीच्या पाकिटावर दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्या. पहिले 3-4 घाणे झाल्यावर सोऱ्यामधून चकली पाडताना हात भरून येऊ लागले. पाण्याचा हात लावून थोडेसं पीठ सैल करूया, हे 3-4 घाणे तर मस्त जमले असा विचार करून तिने पीठ सैल केले आणि फटाफट चकल्या पाडू लागली. पण त्या तेलात सोडताच आकार बदलू लागल्या की हो. त्याला काय होते, आपण स्नॅक्स म्हणून ज्या आणतो त्या स्टिक्सच्या स्वरूपातच तर असतात आणि आधी बनवलेल्या आहेत प्रॉपर शेपच्या. तिने स्वतःची समजूत घातली. आता उरली करंजी आणि चिवडा. अनिकाने चिवडा बनवला तर तो खरंच खूप स्वादिष्ट झाला. अजिबात चुकला नाही. करंजी झाली की झाला फराळ. करंजी ही मस्तच झाली, टम फुगलेली. आधीच्या ट्रायलवाल्या तळताना त्या फुटून सारण बाहेर येऊ लागले म्हणून अंमळ जरा कमीच भरले गेले होते ना सारण. बघता बघता धनत्रयोदशी उद्यावर येऊन ठेपली. अनिकाचा फराळ तयार होता. घर लखलखीत होते. इतकं खपून सगळं बनवलं खरं, पण अजून चव नव्हती घेतली पोरीने. प्लेटमध्ये सगळे पदार्थ थोडे थोडे घेऊन ती चव घेऊ लागली. अरे, लाडू तर खाताना टाळूला चिटकतोय. चिवडा सही झालाय, एकदम फर्मास. शंकरपाळे कडक आणि करंजी बडाघर पोकळ वासा अशी का झाली आहे. हा सर्व प्रकार पाहून अनिकाचे डोळे भरून आले. आई बरोबर म्हणायची, निदान मी करताना पुढे तरी बस म्हणून. तेवढ्यात बाहेर हॉर्न वाजला. कोण आले पाहायला अनिका बाहेर आली तर सासूबाई हसतमुखाने रिक्षातून उतरत होत्या. ढीगभर सामान होते सोबत. रिकाम्या हाताने गेलेल्या त्या सोबत इतकं काय घेऊन आल्या ते अनिकाला समजेना. स्थिर स्थावर झाल्यावर त्यांनी सामान उघडायला सुरुवात केली तर घरात फराळाचा दरवळ उठला. अनिकाचा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्या म्हणाल्या, अगं, मोनिकासाठी बनवत होते तेव्हाच आपल्यासाठी पण बनवला. तू अजून लहानच आहेस, त्यात घरी मी नाही, मग एकटी कशी करशील. आणि दिवाळी म्हटल्यावर काहीतरी बनवावेच लागेल. एखादा जिन्नस बाहेरून आणता येईल, पण सगळा कसा आणणार म्हणून हे करून घेऊन आले.
त्यांचा समजूतदारपणा पाहून अनिकाला भरून आले. तिचा चेहरा पाहून आईंनी काय झाले ते विचारले. अनिकाने मग आपल्या फसलेल्या फराळाची कहाणी ऐकवली. गंमत म्हणजे त्या रागावल्या नाहीत, तर उलट खुश झाल्या. तिला जवळ घेऊन त्या प्रेमाने म्हणाल्या, बाळा, जरी तुझे जिन्नस बिघडले असले तरी तू ते बनवून माझे मन जिंकले आहेस. मनात आणलं असतं तर तू विकत आणू शकली असतीस, पण आपल्या घरासाठी आपण स्वतः बनवू ही तुझी भावनाच खूप महत्त्वाची आहे. पण यापुढे स्वतःला असं प्रेशराईज करून घेऊ नकोस. आपण दोघी मिळून करू सगळं, आणि नाहीच जमलं तर अपवाद म्हणून विकत आणू. फक्त आता जसे तू माझे घर म्हणून प्रयत्न केलास तो करणं सोडू नकोस. इतकं बोलून एक दुसरी पिशवी उघडून त्यांनी एक सुंदर रेशमी साडी नणंदेतर्फे आणि सोन्याची गोठ आपल्याकडून पहिल्या दिवाळीची भेट म्हणून अनिकाच्या हाती ठेवली. बाहेर तुरळक फटाके वाजत होते. वसुबारसेचा पहिला दिवा मंद तेवत होता आणि अनिकाच्या मनात आली माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं वाजत होतं. समाप्त. तुम्हाला जर कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शब्दचाफावरील सर्व कथांचे कॉपीराईट हक्क रजिस्टर केलेले आहेत, याची नोंद घ्यावी. धन्यवाद.